आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। लोड कमी असतानाही लोड शेडिंग, एमएससीबी ऑपरेटरच्या मनमानी कारभारावर गंभीर आरोप। मोहोळ तालुक्यातील कामती एमएससीबी परिसरात वीज पुरवठ्याबाबत गंभीर तक्रारी समोर येत असून स्थानिक नागरिकांनी एमएससीबी म्हणजेच महावितरण ऑपरेटरचा मनमानी कारभार व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश न पाळण्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नागरिकांच्या म्हणण्यानुसार सध्या लोड कमी असतानाही वीज पुरवठा अनियमित ठेवला जात असून ऑपरेटरच्या निर्णयामुळे जनतेला अडचणी निर्माण होत आहेत असा आरोप आहे। मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परिस्थिती लक्षात घेऊन अर्धा तास लाईट चालू अर्धा तास बंद असा पर्याय सुचवला होता। मात्र स्थानिक पातळीवर एमएससीबी ऑपरेटर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निर्देश पूर्णपणे पाळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। काही नागरिकांच्या दाव्यानुसार ऑपरेटर स्वतःच्या सोयीप्रमाणे लाईट सुरू बंद करत असून यामुळे शेतकरी व सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। दातपूर, विरवडे ग्रामीण भागात या गावांमध्ये दिवस रात्र वीज पुरवठा विस्कळीत असल्याचे चित्र दिसत आहे। स्थानिकांच्या मते एमएससीबी ऑपरेटरच्या मनमानी पद्धतीमुळेच वीज पुरवठा सुरळीत होत नाही आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेशही योग्य प्रकारे अंमलात आणले जात नाहीत। परिणामी शेतकऱ्यांना सिंचनासाठी वेळेवर वीज मिळत नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत। दरम्यान या प्रकरणात ऑपरेटरचा कारभार आणि आदेश न पाळणाऱ्या तक्रारींची चौकशी व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। नागरिकांचे म्हणणे आहे, जर एमएससीबी ऑपरेटर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश पाळत नसतील तर त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, जेणेकरून वीज पुरवठा नियमित होईल अशी जनतेची मागणी आहे। एमएससीबी ऑपरेटरचा मनमानी कारभार थांबवावा, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश काटेकोरपणे अंमलात आणावेत, वीज पुरवठा नियमित व पारदर्शक पद्धतीने करावा, तक्रारींची निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी। प्रेस मीडिया न्यूज या प्रकरणाचा सखोल पाठपुरावा करत असून ऑपरेटरचा कारभार, वीज पुरवठ्याची वास्तविक स्थिती आणि प्रशासनाची भूमिका जनतेसमोर आणण्याचे काम सुरू ठेवणार आहे। सत्य मांडणे हेच आमचे ध्येय आहे, कोणालाही लक्ष्य करणे हा उद्देश नाही, असे प्रतिनिधी सुरेश पारवे यांनी सांगितले आहे।